तर या वर्षीचं सर्वोत्कृष्ट रंगभूषा पारितोषिक मिळत आहे मिसेस आनंदी देशमुख यांना. तर या अवॉर्डबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंदे, अगं मी इथे दिवसभर घरात मर मरतीये. तुझी घरात काडीची म्हणून मदत नाहीये. जेव्हा बघावं तेव्हा त्या आरशासमोर सारखं आपलं नुसतं नट्टापट्टा करायचा नाही तर नाचायचं. तुला काय सिनेमात जायचंय का? हा, जरा स्वतःचं तोंड नीट आरशात बघ. नुसती बापावर गेलीये. जरा माझ्यासारखी असती तर कवाच उजवली असती. अगं जरा घरात कामाला मदत करावी. अगं आपल्यासारख्या गोरगरिबाला कष्टाशिवाय पर्याय नाही बघ. तुझा बाप बघ, रात्रंदिवस ट्रक चालवतोय, मेहनत करतोय. कुणासाठी ग? तुझ्यासाठीच ना? बघा, मी एवढं बडबड करतेय, पण ह्या पोरीला आहे का काही त्याचं? ते काही नाही. थांब, आता ना तुझं लगीनच लावून देते. मग नवऱ्याच्या घरी करशील जकत सगळी कामं घरातली. तिथं कर तुझा काय नट्टापट्टा करायचा ना तुझ्या नवऱ्यासमोर. बघू तो तरी तुझे नखरे किती सहन करतोय. आई, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. हे बरं ऐकायला आलं तुला? हा, ते काही नाही. तुझा बाप येऊ देत, सांगतेस त्यांना. पांडुरंग पांडुरंग. काय रखमा, काय सांगायचंय मला? ही तुमची लाडाची लेक. बर मग तुमच्याच लाडाने शेफरलीये. सारखं आपल्या जेव्हा बघावं तेव्हा त्या आरशासमोर नुसता नट्टापट्टा करायचं नाही तर नाचायचं. अगं देखणे पण असं अंगात असावं लागतं. असं नट्टापट्टा करून नाही येत. सासरी जाऊन काय दिवे लावणारे कोणाला माहिती बाई ही पोरगी. आहेच माझी पोर गुणाची. हा. हा, जा पाणी घेऊन ये. मग ओवाळा तिला, नाही तर डोक्यावर घेऊन नाचा. काय तर म्हणे पुळका पोरीचा. अगं तू गप जरा. माझी पोर लय मोठी होणार आहे. यंदा तिचे हात पिवळे करायचे ठरवले. अगं पर हा, तुम्ही आता ह्याच्यामध्ये बोलायचं नाही, सांगून ठेवते. पांडुरंग पांडुरंग. आपलं तुमचं नाव पांडुरंग म्हणून सारखं आपलं पांडुरंग पांडुरंग करत बसा. तो नाही येणार वरून खाली. सगळी कामं आपली आपल्यालाच करायची आहेत. पांडुरंग पांडुरंग. निशिकांत, अहो मी काय म्हणत होते. काय आनंदी, तुला कळत नाही का मी आवरतोय? ऑफिसला निघालोय, मला उशीर झालाय. तुझी आहे ना ही रोजची कटकट असती बघ. गोड बोलून तुझ्या आईबापांनी तुला माझ्या गळ्यात मारलं. कितीतरी सुंदर मुलींची स्थळं मला सांगून येत होती. बरं बोल एकदाच काय ते. तुम्ही रोज कामावर जाता, मला घरात खूप कंटाळा येतो. अरे मी काय पत्ते खेळायला जातो का बाहेर? काम करायला जातो ना. मी घरच्या घरी काही काम चालू करू का? कशाला? मी कमवतोय ना. हा, तेवढं बास आहे आपल्यासाठी. आणि तसही तू दिसायला अशी, तुला कोण काम देणार आहे का? आणि तू बाहेर काम करायला गेल्यावर आपल्या मुलांकडे कोण बघणार? लहान आहेत अजून ती. आणि हो, आपल्या घरात बायकांनी बाहेर जाऊन काम करायची पद्धत नाहीये, समजलं? पण मी
घरातलं सगळं बघून आणि मुलांचं सगळं करून मी करेन. बर, बघू. अरे समजतो कोण हा स्वतःला? बॉस झाला म्हणून काही झालं का? काय वाटेल ते बोलायचं? आम्ही काय यांचे गुलाम आहे की काय? अहो काय झालंय? एवढं का चिडलाय तुम्ही आज? काही नाही. बॉस बरोबर भांडण करून आलोय मी. राजीनामा फेकून आलोय त्याच्या तोंडावर. अहो काय सांगताय? नोकरी सोडली तुम्ही? अहो आपण हे घर कसं चालवणार आहोत? 2 मुलांचा खर्च आहे आपल्यावर. का? तू ते कसले कसले क्लासेस घेतेस ना? रांगोळी, मेहंदी वगैरे वगैरे. आणि हो, शिवाय तू जेवणाचे डबे पण बनवतेस ना? हं. त्याचे पैसे मिळत नाही? का फुकटच काम करतेस? हा, का मिळालेले पैसे बाहेरच उडवतेस? अहो असं काय म्हणताय तुम्ही? मी मिळालेला पै न पै या घरासाठी, संसारासाठी, आपल्या मुलांसाठी खर्च करते. गेल्या कित्येक वर्षात मी स्वतःसाठी काही नवीन कपडे सुद्धा घेतले नाहीयेत. अच्छा, म्हणजे मी तुला गरिबीत ठेवलंय असंच म्हण ना. आणि तसंही तू कितीही चांगले कपडे घातलेस ना, तरी ही अशीच दिसणार, गबाळी, बावळट. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. माझ्या कामातून असे कितीकसे पैसे मिळतात. त्यातून आपलं कसं भागणार आहे? आणखी काही झालंय का? तुम्ही मला खूप काळजीत वाटताय. आनंदी, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? आनंदी, आपल्यावर खूप कर्ज आहे आणि ते कर्ज कसं फेडायचं ह्याच काळजीत आहे मी. अहो पण एवढं कर्ज झालं कसं? अगं असं काय करतेस? हे घर घेताना मी काही पैसे उधार घेतले होते आणि काही पैसे मी बाहेर खर्च केले. अहो काय बोलताय तुम्ही? आता हे एवढं कर्ज आपण कसं फेडायचं? तुला काय वाटलं? नोकरी सोडली म्हणजे मी नुसता घरात बसून राहीन? काही काम धंदा करणार नाही? मी पण माझा काहीतरी स्वतंत्र व्यवसाय चालू करेन. पण इथून पुढे मी नोकरी करणार नाही. बर बर, ठीक आहे. मी पण बाहेर अजून काय काम मिळतंय का बघते. म्हणजे आपल्याला त्यातून आणखी जास्तीचे पैसे मिळतील. हम्म. पण पण मग आनंदी, तू बाहेर पडल्यावर आपल्या मुलांचं कोण बघणार? त्याची काळजी तुम्ही नका करू. मी त्यांना आईकडे ठेवेन. आजीकडे छान राहतील ती. काय पाहिजे तुम्हाला?
अहो बोला की काय पाहिजे? मला मला काम मिळेल का? काम? आमच्याकडे काही काम नाही. तुमचं काही काम करायचं असेल तर सांगा. पण पैसे आहेत का? कुठून कुठून येतात काय माहिती. एक मिनिट हा. बोला, काय करायचंय तुम्हाला? काही काही काम मिळेल का? काम? काय काय काम येतं तुम्हाला? काहीही, तुम्ही सांगाल ते. पार्लरचं काय काम येतं तुम्हाला? पार्लरचं नाहीये, पण मी शिकेन. अहो, आम्ही काय इथे फ्री क्लासेस सुरू नाही केलेत. आणि एकदा स्वतःला घरी जाऊन आरशात बघा. हिला कोण काम देणार आहे? बावळट कुठली. तुम्हाला सेक्शन बरोबर आहे ना? कोण आहेस तू? काय झालं? नाही, चालून चालून दमले म्हणून इथे येऊन बसले 2 मिनिटं आणि मी निघते. नवीन आहेस का म्हणजे इथे? काय झालं? हे घे, पाणी घे. बरं वाटत नाहीये का तुला? पाणी पी. चक्कर येते का? ठीक आहेस? कशासाठी आली होतीस इथे? घरची परिस्थिती बरी नाहीये म्हणून काम शोधत होते. काय येतं तुला काम? काहीही. म्हणजे काही करशील? हो, करेन ना. बघ, माझं पार्लर आहे. तू येशील तिथे काम करायला? हो, येईन ना. पण मला ते काम येत नाही. पण मी शिकवीन ना तुला. हो. मग चालेल? हो. कधीपासून येशील? उद्यापासून येशील? हो. ठीक आहे, चालेल. अगं पण तुझं नाव काय आहे? आनंदी. ठीक आहे, मी सांगते कुठे यायचं ते. हा? हो. ठीक आहे. बरं वाटतंय ना? हं. हे बघ, पण उद्या नक्की ये. हा? हो, नक्की येते. ओके. सावकाश जा. ये ना आनंदी. मुलींनो, ही आनंदी. ही आता आपल्याबरोबर इथेच काम करणार आहे. आपण सगळ्यांनी तिला सगळं शिकवायचंय. बस ना आनंदी तू. इथे बस. हो. आता मी सांगते ना तसं सगळं करायचं. हा, मी तुला शिकवते. बघ बरं स्वतःला आता. अय्या काकू,
मी इतकी सुंदर दिसते? मग मला तर माहितीच नव्हतं. हम्म. या संसाराच्या रहाड-गाडग्यात मी कधी स्वतःला आरशात असं निरखूनच बघितलं नाही. हम्म. मी तर स्वतःला विसरूनच गेले होते. हा, पण आता ह्याच्या पुढे मात्र स्वतःला विसरायचं नाही. हं, एक काम करूया. आता मी बसते, तू मला मेकअप कर. कसं? बघू आरसा दे. चुकलाय ना काकू? अगं असू दे, असं चुकत चुकतच शिकता येतं. येईल तुला सगळं. पहिल्यांदा असंच सगळं होतं. हे बघ, या सगळ्या आयशेड्स आहेत, त्या सगळ्या मर्ज करून असं स्किन टोन. अरे अमृता, अरे खूप दिवसांनी आलीस आज. हो, लग्नाला जायचंय. बर. एकदम छान मेकअप करा हा. नेहमीसारखा ना? हो. नक्की. आनंदी, हे बघ, ही अमृता आपली नेहमीची क्लायंट आहे. हिला छान मेकअप करायचा. ही कोण? काकू, मला भीती वाटतेय. नाही जमलं तर? जमेल ना? अगं मी आहे ना. मी तुला सगळं शिकवलंय की नाही छान. तू खूप छान करशील. काही काळजी करू नकोस. हे बघ, देवाचं नाव घे आणि कर सुरुवात. हं? काकू, आ? झाला होता ना मेकअप बरा? म्हणजे तिकडे दुसऱ्या बायका त्यांची टिंगल नाही करणार ना? अजिबात नाही ग. हे बघ, खूप छान मेकअप झालेला आहे. तू काही काळजी करू नकोस आणि हळूहळू शिकशील ना सगळं. हे बघ, माणसांना सुंदर बनवणं हे आपलं काम आहे. पण त्याहीपेक्षा ना मनाचं सौंदर्य हे जास्ती चांगलं असतं आणि चिरतरुण टिकणारं असतं. ते खूप छान जप. हं? आनंदी, ये बाळा, बस. आज मी तुला खास बोलवलंय. काही मनातल्या गोष्टी सांगायच्यात. आनंदी, आता या करिअरमधनं मी निवृत्त व्हायचं ठरवलंय. हे काम आता मला नाही झेपणार. असं का म्हणताय काकू? अगं, खरंय तेच सांगतेय. हे बघ, एक लक्षात ठेव. आपल्याला देवानेही कला दिलीये, त्याचा तू योग्य वापर कर. हं? आपल्याकडे येणारी प्रत्येक स्त्री चेहऱ्याने आणि मनाने सुंदर झाली पाहिजे, असं तिला बनव. त्यांना सुंदर बनवता बनवता तू स्वतःही खूप सुंदर होशील.
एक लक्षात ठेव, मी जशी एक आनंदी घडवली आहे ना, तसं तुझंही कर्तव्य आता. तुलाही अशाच आनंदी घडवायचे आहेत. माझा वारसा तुला पुढे चालवायचा आहे आणि मला आत्मविश्वास आहे तुझ्याबद्दल की तू हे नक्की करू शकशील. आणि मला ना त्या उंचीवरती तुला बघायचंय. करशील ना? मला ना तू मुलीसारखीच आहेस. नाही, रादर माझी मुलगीच आहेस तू. आहेस ना? काकू, मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या नसता तर माझं काय झालं असतं कोणास ठाऊक. आज मी जो काही थोडाफार नावलौकिक मिळवलाय तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. अगं, माझा आशीर्वाद तर कायम आहेच ना तुझ्या पाठीशी. हे बघ, खूप यश मिळव, खूप मोठी हो आणि स्वतःचं नाव या जगामध्ये प्रसिद्ध कर. करशील ना? मला खात्री आहे. हाय आनंदी. ए हाय. आज अचानक खूप दिवसांनी आलीस. काय करणार, तुझी आठवण येत होती. आणि ऑफकोर्स तुझं हे नवीन ब्युटी सलून पाहायचं होतं ना. यार, सॉलिड आहे. खूपच मस्त आहे. हा, आता काय मॅडम एकदम मोठ्या मेकअप आर्टिस्ट झाल्यात ना. ए उगाच चिडवू नकोस. बरं मला सांग, तू काय घेणार? तुझ्यासाठी मस्त कॉफी आणू? चालेल. नीता, खरंच तुझ्यासारखी मैत्रीण मिळायला नशीबच लागतं. मी जेव्हा अडचणीत होते, दुःखात होते, तेव्हा तूच होतीस माझ्या दुःखावर फुंकर घालायला. मला धीराचे 4 शब्द द्यायचीस आणि माझा उत्साह वाढवायचीस. मला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायचीस. खरंच तू नसतीस तर काय झालं असतं कोणास ठाऊक. तू आणि माझं नृत्य यांनीच मला धीर दिला आणि तुझ्या मदतीचे हात तर कायमच होते. आनंदी, हे असं बोलून ना तू मला लाजवतेस. अगं, मी काहीच केलं नाही. आज तू हे जे काही मिळवलंस ना, हे फक्त आणि फक्त तुझ्या कष्टाचं फळ आहे. मी पाहिलाय तुझा संघर्ष, तुझे कष्ट, तुझी मेहनत, तुझं दुःख, अश्रू सगळं पाहिलंय. 2 लहान मुलं आणि स्वतःचं घर सांभाळून दिवस रात्र राबत होतीस. तुझं कुटुंब कर्जात बुडालं होतं. तुझ्याकडे कुठलंच काम नव्हतं, उत्पन्नाचा मार्ग पण नव्हता. पण तू डगमगली नाहीस. काम शोधताना तुला कित्येक ठिकाणी नकार पचवावा लागला, अपमान गिळावा लागला, पण तू हार मानली नाहीस. दिवस रात्र कष्ट केलेस आणि तू हे सगळं वैभव मिळवलंस. स्वतःचं घर, गाडी आणि हे पॉश सलोन हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. आणि मॅडम, नॅशनल नाही, इंटरनॅशनल लेवलची बक्षिसं मिळवलीत तुम्ही. हॅट्स ऑफ टू यू यार. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. पुरे झालं आता माझं कौतुक. अगं, प्रामाणिकपणे केलेले कष्ट आणि परमेश्वराची कृपा यामुळेच हे सगळं झालंय. हे असे कष्ट करणारे हात प्रत्येक स्त्रीला मिळवत. आणि ही अशी मदतीची साथ देणारी मैत्रीण प्रत्येकाला मिळो. या यशाचं श्रेय माझ्या एकटीचं नाहीये. यामध्ये पार्वती काकू, माझे कुटुंबीय आणि माझे फ्रेंड्स या सगळ्यांचा हातभार आहे.
परदेशात जाऊन मी या क्षेत्रातील पुढील शिक्षण घेतलं आणि माझा आत्मविश्वास वाढला. मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगेन की या सौंदर्यापेक्षा सुद्धा मनाचं सौंदर्य हे सगळ्यात मोठं असतं. त्या प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वतःबद्दल वाटणारा आत्मविश्वास यापेक्षा दुसरं सुंदर आणखीन काहीच नाही.